नवी मुंबईमध्ये सिडको भवनावर संजय शिरसाट यांच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला। रोहित पवार, शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये हा मोर्चा निघालेला होता। संजय शिरसाट यांच्या राजीनाम्याची मागणी या मोर्चावेळी करण्यात आली। मंत्री संजय शिरसाट यांनी सिडकोमध्ये भ्रष्टाचार केल्याचा त्यांचा आरोप आहे। 5,000 कोटींच्या जमीन घोटाळ्याचा आरोप सुद्धा त्यांच्यावर करण्यात आला आहे। नवी मुंबईमधून आपण हे दृश्य पाहतोय। हा मोर्चा काढला गेला। सिडको भवनावर संजय शिरसाट यांच्या विरोधात हा मोर्चा होता। जमीन घोटाळ्याचा आरोप शिरसाट यांच्यावर करण्यात आला। अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी शिल्पा आपल्या सोबत आहेत। शिल्पा, हा मोर्चा आपण पाहतोय, जमीन घोटाळ्याचा आरोप होतोय, काय म्हणणं आहे या आंदोलकांचं आता? गौरी, आपण जर पाहिलं तर संजय शिरसाट हे सिडकोचे अध्यक्ष होते त्यावेळीची ही घटना आहे। 5,000 कोटींचा जमीन घोटाळ्या विरोधामध्ये आज महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सिडकोवर धडक मोर्चा काढलेला। 5,000 कोटींचा जो जमीन घोटाळ्या विरोधात होता तो हा मोर्चा होता। या मोर्चामध्ये मित्रपक्ष देखील महाविकास आघाडीचे सहभागी झाले होते। नवी मुंबईतील बेलापूर येथील सिडको कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला। यावेळी आमदार रोहित पवार, शशिकांत शिंदे आणि इतर महाविकास आघाडीतले नेते देखील उपस्थित होते। यावेळी संजय शिरसाट यांचा राजीनामा घ्या अशा जोरदार घोषणा करण्यात आल्या। त्याचबरोबर संजय शिरसाट यांनी केलेल्या भ्रष्टाचारासंदर्भात हा मोर्चा काढत संजय शिरसाट यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे। आता ही मागणी मान्य होते का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। शिल्पा, धन्यवाद सगळ्या माहितीसाठी। सर, आज सिडकोवर आंदोलन करतायत, शिरसाटसाठी हे सगळं जे आहे भूखंड देण्यात आलं, काय प्रकरण नेमकी आज सिडकोवर मोर्चा काढताय आपण? एक तर काही दिवसांपूर्वी शशिकांत शिंदे साहेबांनी एक मोठा मोर्चा काढला होता। त्याच्यामध्ये इथं असणाऱ्या भूमिपुत्रांचे मुद्दे त्यांनी मांडले। त्याच्याच बरोबर शशिकांत शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली व सर्व इतर मित्र पक्षांच्या पाठिंब्याने खरं तर आम्ही मोर्चा मोठा काढणार होतो। पावसामुळे तो आम्ही कॅन्सल करून फक्त भेटायला निघालो, तरी सुद्धा एवढे लोक इथं आले। याच्यामध्ये आम्ही जो मुद्दा घेतोय तो म्हणजे बिवलकरांचा मुद्दा घेतोय की जेव्हा शिरसाटांना म्हणजे जेव्हा आचारसंहिता 2024च्या इलेक्शनची लागण्यापूर्वी 15 दिवस त्यांना तिथं पद दिलं, कशाचं तर सिडकोचं चेअरमन पद दिलं। आल्या आल्या बँडबाजा वगैरे आपण सर्वांनी बघितलं असेल, हर तूर वगैरे तुरे त्यांना दिले आणि तिथं पहिल्या बैठकीत त्यांनी काय केलं असेल तर बिवलकरांना 5,000 कोटी रुपयाची जमीन त्या ठिकाणी देऊन टाकली। आता ती जमीन त्यांना देण्यासारखी होती का? तर अजिबात नाही, कारण त्याच्यावर ताबा आणि मालकी ही शासनाची आहे। इथं जर आपण बघितलं तर कितीतरी 6-7 महिने झाले इथं भूमिपुत्र हे उपोषण करत आहेत, त्यांना तिथं न्याय नाही, अनेक वर्षांपासून न्याय नाही। आणि इथं बिवलकरांनी फक्त पैसा दाखवला, हिरवा रंग पैशाचा दाखवला आणि त्याच्यात तिथं सह्या झाल्या। ह्याच्यात खूप मोठा भ्रष्टाचार झालाय आणि 5,000 कोटीवर हा भ्रष्टाचार थांबेल असं नाही, हा 50,000 ते 60,000 कोटीवर जाईल।